गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. दिस इज आकाश शोलमले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आजचा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्रातल्या स्टुडंटसाठी घेऊन आलेलो आहोत. ओके, जे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं BSc नर्सिंग झालेलं आहे, ज्यांचं PBBSc नर्सिंग झालेलं आहे, या काही लोकांचं GNM झालेलं आहे, त्यांच्यासाठी गव्हर्मेंटच्या जे ॲडमिशन आहे, जे DMERमध्ये जे गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेजेस आहे, आयदर ते तुमचे PBBSCचे असो, MSCचे असो, किंवा तुमचे जे डिप्लोमा कोर्सेस असतात सायकॅट्रिक आणि पिडियाट्रिक नर्सेसचा. ओके, त्या सगळ्यांमध्ये ॲडमिशन प्रोसेस कशी असते आणि ती प्रोसेस कधीपासून सुरू होत आहे, ओके, त्याविषयी हा व्हिडिओ आहे. कारण ऑलरेडी याची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. आजच DMERच्या वेबसाईटवर नोटिफिकेशन आलेलं आहे. तेच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. कारण बरेच जे विद्यार्थी आपले नर्सिंगचे, ओके, म्हणजे प्रायव्हेटमध्ये सगळ्यांना माहिती आहे की PBBSc करायचं आहे किंवा MSc करायचं आहे किंवा डिप्लोमा कोर्सेस असो की भरपूर फीज असतं. ओके, तर गव्हर्मेंट सेक्टरमध्ये ही फीज फार कमी असते. ओके, हार्डली 30-35 हजारामध्ये तुमचं अख्खं वर्ष होऊन जातं. ओके, तर त्यामुळं बरेच विद्यार्थी मला विचारतात की सर, गव्हर्मेंट कॉलेजेसची ॲडमिशनची प्रोसेस काय असते. तर त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ बनवतो आहे मी. सर प्लीज, अगर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. ओके, सगळी प्रोसेस सांगणार मी. MScची प्रोसेस काय, BScची प्रोसेस काय, याची जे ॲडमिशनच्या डेट कधीपासून आहेत, ओके, एलिजिबिलिटी काय आहेत, कोणकोणते सर्टिफिकेट्स लागणार, फीस किती लागणार आहे, ओके, आणि कुठे जाऊन तुम्हाला ॲडमिशन करायची आहे. ओके, सगळं मी सांगणार आहे. सोबतच इथे जे गव्हर्मेंट सेक्टरमध्ये आता बरेच लोक सेक्टरमध्ये काम करत आहेत, ओके, जे DMERमध्ये ऑलरेडी काम करत आहे, DHSमध्ये काम करत आहे. ओके, तर त्या सगळ्या जे कॉलेजेस आहेत, जे हॉस्पिटल्स आहे, ज्यामध्ये ते स्टाफ काम करत आहे, त्या सगळ्यांनासुद्धा MSc करण्याची, PBBSc करण्याची या डिप्लोमा कोर्सेस करण्याची इच्छा आहे. ओके, त्यांच्यासाठी काय क्रायटेरिया असतो, कारण DMERमध्ये काही कोटा गव्हर्मेंट सेक्टरवाल्या स्टुडंटसाठी असतो आणि काही कोटा प्रायव्हेटसाठी असतो. तर सगळं मी याच्यामध्ये हा व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ जरा लांब होईल, बट प्लीज व्हिडिओला स्किप करू नका आणि नंतर मला क्वेश्चन विचारू नका. ओके, चला आपण सुरू करूया. हे बघू शकता तुम्ही, BSc नर्सिंग, PBBSc नर्सिंगची ॲडमिशन प्रोसेस, मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग डिपार्टमेंट. ओके, DMER. ओके, DMER, गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र. ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ब्राउचर अँड ॲप्लिकेशन फॉर्म फॉर कशासाठी बघा, MSc नर्सिंग, PBBSc नर्सिंग. ओके, MSc नर्सिंग हे 2 वर्षाचं असतं. पोस्ट BSc नर्सिंग हे 2 वर्षाचं असतं, की जे GNM झालेले स्टुडंट असतात ते ग्रॅज्युएशनसाठी पोस्ट BSc नर्सिंग करतात. त्याच्यानंतर पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पिडियाट्रिक स्पेशालिटी नर्सिंग, दॅट इज रेसिडेन्सी प्रोग्राम आहे हा, अँड पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायकॅट्रिक मेंटल हेल्थ नर्सिंग. ओके, ठीक आहे. हे कॉलेजेस कुठे आहे, कुठल्या कॉलेजमध्ये, आणि ॲकॅडमिक इयर 25-26साठी ही ॲडमिशन असणार आहे. ओके, कुठे, DMERच्या अंडरमध्ये. मेन इम्पॉर्टंट हे इंडेक्समध्ये बघून घेऊया की कधी सुरू होतं आहे ॲडमिशन्स. ओके, डेट ऑफ अवेलेबिलिटी ऑफ अप्लिकेशन फॉर्म, म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म भरावं लागेल. ओके, भरपूर मुलं अप्लिकेशन फॉर्म भरतील, जे गव्हर्मेंट सेक्टरचे असो, प्रायव्हेट सेक्टरचे असो, कुणी पण असो. 23 जूनपासून ते 30 जूनपर्यंत, म्हणजे नियरली 7 डेजचा एक कार्ड दिलेला आहे. 7 दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ फॉर्म गिवन ॲड्रेस, फॉर्म घेतल्यानंतर फॉर्म सबमिट करण्यासाठी तुम्हाला 1 तारखेपर्यंत, 1 जुलैला संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, म्हणजे तुमच्या मार्क्सनुसार म्हणजे तुमची लिस्ट लागणार. इथे कुठलीही CBT होणार नाही. CBT नाही, तुमची ॲडमिशन फक्त तुमचे जर PBBSc करत तर GNMचे मार्क्स बघितलं जातं. ओके, आणि MSc करत असाल तुम्ही तर याच्यामध्ये BSc नर्सिंग किंवा PBBScचे मार्क्स, जे फायनल इयर्स म्हणजे 4ही वर्षाचे जे ॲग्रिगेट आहे ते, याच्यात 3ही वर्षाचे जे ॲग्रिगेट आहे ते, आणि डिप्लोम्यासाठी तुमचे GNMचे मार्क्स असे बघून तुमची जे मेरिट लिस्ट बनेल, कॉमन मेरिट लिस्ट बनेल. कॉमन मेरिट लिस्ट झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय होईल, फायनल मेरिट लिस्ट येईल. मग याच्यातून जे सिलेक्शन आहे अकॉर्डिंग कॅटेगरी, गव्हर्मेंट, प्रायव्हेट सगळे करून, मग 18/7ला तुम्हाला 18 जुलैला तुमची लिस्ट लागणार. ओके, काही डाऊट असेल तर 15 तारखेला तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आहे काउन्सिलिंग कशी असणार आहे. काउन्सिलिंग, अगर PBBSc नर्सिंग कोर्सची काउन्सिलिंग असेल, त्याची जे मेरिट लिस्ट आहे फायनल लिस्ट येईल. मग त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल 21 जुलैला. MScची 22 जुलैला, आणि डिप्लोमा इन सायकॅट्रिक अँड पिडियाट्रिक जे नर्सेस आहेत त्यांच्यासाठी 23 जुलैला होईल. फायनल सिलेक्शन लिस्ट म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर तुमचे डॉक्युमेंट कंप्लीट असेल, ओके, ॲज पर जो क्रायटेरिया आहे तो, त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट आणि डिस्पॅच ऑफ सिलेक्शन ऑर्डर, म्हणजे तुम्हाला एक सिलेक्शन ऑर्डर येईल की बाबा तुमचं ॲडमिशन झालेलं आहे, तुम्ही या. 24 तारखेपासून ते सुरू होईल. आणि फायनल कॅन्डिडेट स्टडी लीव्ह प्रपोजल, आता जे DMERमध्ये ऑलरेडी वर्किंग आहेत आणि DHSमध्ये जे ऑलरेडी वर्किंग आहेत, ह्या कॅन्डिडेटसाठी DMER स्टडी लीव्ह प्रपोजल तुम्हाला 24 म्हणजे फायनल लिस्ट इथे लागणार,
फायनल लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला कळून जातं की माझं सिलेक्शन झालेलं. त्यानंतर DMER ज्या DHSचे कॅन्डिडेट त्यांनी काय करायचं की स्टडी लिव्हसाठी प्रपोजल द्यायचं. ओके, कारण DMER DHSचे कॅन्डिडेटला सुद्धा इथे स्टडी लिव्ह घ्यावं लागेल, तुम्हाला विथ पे करायला मिळतं. ओके, DMER DHSचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना. ओके, फक्त एक एक हे असतं की तुमची 5 वर्षाची मिनिमम सर्व्हिस झाली पाहिजे आणि तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलं पाहिजे, हेच क्रायटेरिया याच्यामध्ये. ओके, आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग कोर्स ओके 1 ऑगस्टपासून तुमची कोर्स सुरू होणार आहे. तर 1 ऑगस्टपासून तुम्हाला कॉलेज जॉईन करावं लागेल. हा फुल टाईम कोर्स आहे. ओके, दिस इज फुल टाईम कोर्स, व्हेरी इम्पॉर्टंट फुल टाईम कोर्स आहे गव्हर्नमेंट सेक्टरचा. ओके, त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये बघून घेऊया ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे. बघा आता इथं ॲडमिशन प्रोसेस थोडा लांब होईल व्हिडिओ. प्लीज MSc नर्सिंग 2 वर्षाचा कोर्स, PBBSc 2 वर्षाचा कोर्स आणि डिप्लोमा जो आहे तो 12 महिन्याचा कोर्स असतो. ओके, मेंटल हेल्थ आणि पिडियाट्रिक्सचा जो आहे तो. तर कॉलेजेस कुठले कुठले आहेत, तर कॉलेजेस याच्यामध्ये येतं एक सर्वात इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, जे मुंबईचं कॉलेज ऑफ नर्सिंग आहे. ओके, ते त्याच्यानंतर GMC कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर. ओके, त्याच्यानंतर आहे इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ पुणे. ओके, MIH. ओके, हे सगळे तिन्हीच्या कॉलेजेस कुठे येतात, DMERच्या अंडरमध्ये येतात. ओके, याच्यानंतर आहे जनरल, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही याच्यात काय दिलेलं आहे की कुठल्या कुठल्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत. ओके, तर MSc नर्सिंगसाठी जागा किती आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट. MSc नर्सिंगसाठी तुम्हाला INE म्हणजे जे नर्सिंग कॉलेज आहे तिथे 5 पिडियाट्रिकच्या, 5 सायकॅट्रिकच्या, 5 कम्युनिटीच्या, 5 मेडिकल सर्जिकलच्या, OBSच्या 5, 25 जागा इथे, 25 GMCला आहेत आणि MIHला 10च्या जागा सगळ्या सायकॅट्रिकच्या तुम्हाला इथे. ज्यांचं सायकॅट्रिकसाठी खूप हे आहे तिथे यांनी ॲप्लिकेशन कुठे करायची, ॲप्लिकेशन इथे करायची. ज्यांना सगळ्या ठिकाणी करायचं आहे तर मग त्यांनी इथे ॲप्लिकेशन, म्हणजे प्रत्येक कॉलेजला वेगवेगळे ॲप्लिकेशन तुम्हाला टाकायचे, असं नाही की बाबा. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी तुम्हाला पुढे सांगणार आहे काय क्रायटेरिया असेल. पोस्ट BSc नर्सिंगसाठी 60 जागा, PBBScच्या किती जागा आहे, टोटल 60 जागा आहेत कुठे, INEला, जे कॉलेजला. ओके, त्याच्यानंतर आहे पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पिडियाट्रिक, हे 12 महिन्याचा कोर्स जो आहे तो पण INEला आहे, 20 जागा आहेत. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल MIH. ओके, जे पुण्याला आहे ते 10 जागा इथे तुम्हाला दिसतात. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर हां त्याच्यानंतर आता तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस कुठे करायची. ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला प्रत्येक कॉलेजला INEला गेल्यानंतर प्रिन्सिपल नोडल ऑफिसर आहे, GMCला प्रिन्सिपलच आहे नागपूरला, आणि पुण्याला जे प्रिन्सिपल आहे MIHचे ते हे नोडल ऑफिसर आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये बघून घेऊया. हे खूप लंब आहे, एवढं नाही सांगण्यात काही अर्थ नाही याच्यामध्ये. सेम संपल सांगतो. हे कॅटेगरायझेशन तुम्हाला सांगितलं आहे, सीट कुठल्या किती कशा आहे वगैरे सांगितलं. कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि ते नॉन क्रिमिनल वगैरे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही सगळी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट मी ह्या व्हिडिओसोबत टाकून देणार आहे, ते सगळं वाचून घ्या तुम्ही. ओके, मेन इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला सांगून देणार याच्यामध्ये. ओके, की EWS सिलेक्शन प्रोसेस कशी असणार. सिलेक्शन प्रोसेस नथिंग बट याच्यामध्ये सेम लाईक पहिलं तर फॉर्म भरावं लागेल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. ओके, नोटीस बोर्डवर प्रिन्सिपल ऑफिसच्या बाहेर. ओके, ऑब्जेक्शन रेस करायचं तर करू शकता तुम्ही, आणि फायनल मेरिट लिस्ट नंतर लागेल करेक्शन नंतर. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर एलिजिबल कॅन्डिडेट याच्यात काउन्सिलिंग वगैरे झाल्यानंतर प्रिफर्ड कॉलेजेस, ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट टू द प्रिफर्ड कॉलेज, ज्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे तिथे तुम्हाला मिळू शकते. ओके, सिलेक्शन कॅन्डिडेट हॅज टू बी जॉईन इन इन्स्टिट्यूट, 1 ऑगस्टला तुम्हाला जॉईन करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर जर तुम्ही कॉलेज मधातूनच सोडलं, जर समजा आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर DMER आले, जे प्रायव्हेटचे कॅन्डिडेट आहे. ओके, DMER आले, DHS आलं, आमचं सिलेक्शन झालं, तर मग कसं सर. ओके, त्यांनी काय सांगितलेलं आहे, जर तुम्ही ही सीट लॅप्स केली तर 1.5 लाखाचं तुम्हाला भरून द्यावं लागेल त्या पर्टिक्युलर कॉलेजला. ओके, हे बघा याच्यात काय सांगितलं त्यांनी, सगळ्या फॉर्मॅलिटीज करावं लागेल, नेसेसरी फॉर्मॅलिटीज. ओके, ॲडमिशन घ्यायच्या पूर्वी. ओके, आणि इन केस ऑफ कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन आफ्टर कट ऑफ डेट जी असते, म्हणजे 1 नोव्हेंबर किंवा डिसेंबर कट ऑफ डेट असते युनिव्हर्सिटी MUHSची, त्याच्यानंतर तुम्ही जर म्हटलं की नाही सर आता मला करायचं नाही आहे. ओके, तर त्यावेळी जर अशा वेळी सीट लॅप्स झाल्यामुळे तुम्हाला पेनॅल्टी भरावी लागेल 1.5 लाखाची. ओके, ठीक आहे. सगळं व्हेरी इम्पॉर्टंट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके, जर आफ्टर कट ऑफ डेट युनिव्हर्सिटीच्या तुम्ही जर सीट सोडली की नाही मला करायचं नाही कंटिन्यूशन वगैरे काही कारणामुळं, तर तुम्हाला 1.5 लाख भरल्याशिवाय तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला परत मिळणार नाही. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, युनिव्हर्सिटीला द्यावं लागेल. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये जे कॅन्डिडेट गव्हर्नमेंटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी, गव्हर्नमेंट वर्किंग कॅन्डिडेट शूड सबमिट देअर अप्लिकेशन टू द पॅरेंट इन्स्टिट्यूशन थ्रू प्रॉपर चॅनल. सर्वात पहिलं तर त्यांचे जे पॅरेंट इन्स्टिट्यूट, म्हणजे असा बरेच विद्यार्थी GMC साताऱ्याला, GMC औरंगाबादला काम करत असाल. ओके, ठीक आहे. तर मग त्यांनी थ्रू प्रॉपर चॅनल, म्हणजे त्यांनी सर्वात पहिलं तर हे जे अप्लिकेशन भरायचं थ्रू प्रॉपर चॅनल, हे अप्लिकेशन गेलं पाहिजे. ओके, म्हणजे तुम्ही तुमच्या डीनला या तुमच्या मॅट्रनला हे देणं गरजेचं आहे की नाही बाबा आम्ही अप्लिकेशन करत आहोत इथे, थ्रू प्रॉपर चॅनल झालं.
सो द सेड इन्स्टिट्यूशन शूड डू स्क्रुटिनिटी अँड सबमिट द अप्लिकेशन टू द DMER. त्याच्यानंतर ते तुमचं जे इन्स्टिट्यूट असणार ते जे तुमचं अप्लिकेशन आहे ते DMERला किंवा DHSला सबमिट करेल विदिन द टाईम. ओके, त्याच्यानंतर रिस्पेक्टिव्ह कॉलेजेस विल रिसीव्ह द ॲडमिशन फॉर्म फ्रॉम द DMER. ओके, त्याच्यानंतर DMER काय करेल, DMER थ्रू प्रॉपर चॅनल काय होईल की तुमचे जे अप्लिकेशन त्या कॉलेजला जाणार. ओके, ठीक आहे. अप्लिकेशन नॉट रिसिव्ड थ्रू द प्रॉपर चॅनल विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर द ॲडमिशन. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करते त्यांना थ्रू प्रॉपर चॅनलच अप्लिकेशन करायचं आहे ॲडमिशनसाठी. जे DMER DHSमध्ये ऑलरेडी काम करते त्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगत आहे. फी स्ट्रक्चर काय असणार, फी स्ट्रक्चर बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. फीज खूपच कमी आहे. ओके, ॲडमिशन फीज वगैरे करून 33,100 रुपये एवढी फीज आहे. फक्त तुमची युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन फीज आणि बाकी काही छोटी मोठी काही फीज असेल, ओके, अदर फीज, ओके, हे तुम्हाला स्वतः भरायचे टाईम टू टाईम एक्झामच्या वेळी. अदरवाईज प्रत्येक वर्षाला 33,100. जसं आता तुम्ही MSCला आहेत, MSC फर्स्ट इयरला 33,000, MSC सेकंड इयरला 33,000. ओके, PBBSC फर्स्ट इयर सेकंड इयरला 63,000. ओके, आणि जर डिप्लोमा करत असेल तर फक्त एका वर्षाची 33,100 रुपये फॉर्म भरायचे, पैसे भरायचे तुम्हाला. ओके, दॅट्स इट. आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे पूर्वी काय होतं, ॲडमिशन करायसाठी तुम्हाला DD बनवून घेऊन जायचं. ओके, DD जसं GMCला गेलं तुम्ही, GMCला फॉर्म टाकायचं आहे तुम्हाला. ओके, तर तिथे काय करू, तुम्हाला DD बनवून 1,500 रुपयाचा 2,000 रुपयाचा DD घेऊन जावं लागेल. पण यावेळी असं काही बोललेलं नाही, त्यांनी सरळ सांगितलेलं आहे. ओके, द ॲडमिशन ब्राउचर ॲडमिशन फीज, ओके, जे ब्राउचर किंवा ॲडमिशन फॉर्म फीज आहे INE मुंबई आणि GMC कॉलेज ऑफ नागपूर आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट मेंटल हेल्थ. ओके, याची 2,000 आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि 1,500 कोणासाठी आहे, रिझर्व कॅटेगरीसाठी. तुम्ही MSCसाठी असो किंवा PBBSCसाठी असो, ओके, अप्लिकेशन करत असाल ओपन कॅटेगरीचे 2,000 रुपये आणि बाकी कॅटेगरीचे 1,500. बाकी जर डिप्लोमा करत असाल तुम्ही, पोस्ट बेसिक डिप्लोमा दॅट इज पिडियाट्रिक आणि सायकॅट्रिकचा, तर 1,000 रुपये जनरलसाठी आणि 500 रुपये रिझर्व कॅटेगरीसाठी एवढी लागणार आहे. ओके, आणि जे याच्यामध्ये अजून एक शब्द लिहिलेला आहे, एज्युकेशन फी वेवर स्कीम ॲज पर स्कीम रिझर्व कॅटेगरी. रिझर्व कॅटेगरीसाठी जे स्कीम वेवर आहे, मला असं वाटतं SC STला फीज नाही लागणार. ओके, बाकी कॅटेगरीला मे बी फीज लागणार, जे 33,000 ते सांगितलेले आहे, बघून घ्या तुम्ही. ओके, आणि चिल्ड्रन ऑफ एक्स सर्व्हिसमॅन, प्रायमरी स्कूल चिल्ड्रन, टीचर, हे जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे रूल्स आहेत त्यानुसार फीज वेवर मिळेल काही लोकांना. ओके, त्याच्यानंतर आहे हां, हे झालं. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी. MSc नर्सिंग करायचं आहे तर तुमची एलिजिबिलिटी काय आहे, मेन इम्पॉर्टंट आहे. कॅन्डिडेट इंडियन सिटीजन व्हायला पाहिजे. ओके, सर्वात इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर मॅक्सिमम एज ओपनचे असेल तर 45 वर्ष आणि रिझर्वसाठी 50. ओके, 31 तारखेच्या पूर्वी. ओके, 31 तारखेपर्यंत एवढं इनफ आहे, याच्यापेक्षा जास्त नको. ओके, ठीक आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्वात इम्पॉर्टंट, तुमची 12वी जी आहे. ओके, 12th हॅज टू बी पास्ड. ओके, 12वी तुमची पास व्हायला पाहिजे महाराष्ट्र बोर्डमधून. ओके, रिकग्नाइज बाय महाराष्ट्र स्टेट विथ इंग्लिश सब्जेक्ट. ओके, इंग्लिश सब्जेक्ट असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी. त्याच्यानंतर 12वी 12th. ओके, 12th इन इंग्लिश. ओके, त्याच्यानंतर कॅन्डिडेट हुज पॅरेंट्स आर नेटिव्ह ऑफ महाराष्ट्र. ओके, ठीक आहे. म्हणजे असे आहे की महाराष्ट्रातले कॅन्डिडेट आहे पण बाहेर जर त्यांचं 12वी वगैरे झालं असेल तरीसुद्धा ते सुद्धा एलिजिबल आहे. त्याच्यानंतर तुमचं PBPSC इग्नो थ्रू झालं असेल तरी तुम्ही एलिजिबल आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इग्नो थ्रू PBBSC झालं तरी एलिजिबल आहे, नॉर्मल PBBSC झालं तरी एलिजिबल आहे आणि BSc नर्सिंगवाले पण एलिजिबल आहे. ओके, ठीक आहे. फक्त जे तुमचं जे कॉलेज आहे ते इंडियन नर्सिंग काउन्सिलचं रिकग्नाइज्ड असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हवं 27पर्यंत, मार्च 2017पर्यंत रिन्यू असलेलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आहे तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट 1 वर्षाचं 1 इयरचं. ओके, इट्स मॅन्डेटरी ऑफ कॅन्डिडेट टू हॅव 1 इयर एक्सपिरियन्स. ओके, याच्यामध्ये असं काहीच म्हटलं आफ्टर द रजिस्ट्रेशन, जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्ही केलं आहात. ओके, रजिस्ट्रेशन तर तुमचं झालेलं आहे. ओके, समजा तुम्ही पासआउट जानेवारीमध्ये झाले, जानेवारी 15, 2018मध्ये पासआउट झाले, पण तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं कधी समजा जुलै 2018. तर जुलै 2018च्या नंतरचा 1 इयरचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टिल द डेट ऑफ दिस वन. ओके, 31 तारखेपर्यंत तुमचं 1 वर्ष झालेलं हवं. असं सर्टिफिकेट तुम्हाला 1 वर्षाचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागेल. ओके, ठीक आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ठीक आहे. आफ्टर रजिस्ट्रेशन. ओके, त्याच्यानंतर आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन सिलेक्शनसाठी ॲग्रिगेट मार्क्स बघितले जाणार. ओके, तुमचे PBBSC इग्नो कुठलेही असो त्याचे ॲग्रिगेट मार्क्स, ज्यांना जास्त मार्क म्हणजे 75%, 78%, 80% ॲग्रिगेट आहे 4 वर्षाचे त्यांना, किंवा 2 वर्षाचे जे पण आहे. यात हे 3 वर्षाचं असतं, हे 2 वर्षाचं असतं आणि हे 4 वर्षाचं असतं. यांचे ॲग्रिगेट बघितलं जातं. ओके, त्याच्यावरच तुमचं ॲडमिशन होईल. ओके, कुठलीही CBT होणार नाही. टाय ब्रेकरसाठी काय त्यांनी 12वीचे मार्क्स वगैरे त्यांनी सांगितलेले आहे. ओके, ॲडमिशन फॉर डॉक्युमेंट ऑफ MSc नर्सिंग ते सगळे सर्टिफिकेट 12वी SSCचे, त्याच्यानंतर PBBSCचे एक्झामिनेशन मार्कशीट, सगळ्या डिग्री सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट. ओके,
डोमेसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं, मेडिकल फिटनेसचा फॉर्मॅट आहे याच्यामध्येच, तो डाउनलोड करायचा, फॉर्म कुठून तरी भरून घ्यायचं एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या डॉक्टरकडून. ओके. अगर कुठल्या युनिव्हर्सिटी मायग्रेशन सर्टिफिकेट असेल तुमचं कुठे बाहेरून आउट ऑफ महाराष्ट्र या दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही तुमचं PBBSc कंप्लीट केलं असेल, ओके, मग त्यावेळी तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल. जसं आता भारती आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, डीम्ड युनिव्हर्सिटीमधून जर तुम्ही MUHSमध्ये ॲडमिशन कराल तरीसुद्धा मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी लागेल, ओके, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, 31 मार्च 2026 व्हॅलिडिटीवालं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल याच्या. ओके, त्याच्यानंतर बाकीचे सर्टिफिकेट बघा. आता MSc नर्सिंगसाठी सीट डिस्ट्रीब्युशन आहे INEला मुंबईला हे बघा. DHSचे DMERचे किती कॅन्डिडेट आहे? ओके, DMERचे ओके, हे ओपनचे एवढी जागा दिसलेल्या आहे 5 असे समजा, DHSचे 5, ओके, आणि प्रायव्हेटचे 5, ओके, टोटल म्हणजे इकडे लक्षात ठेवा. ओके, 10 DMERचे, 10 DHSचे, 5 प्रायव्हेटचे. ओके, जागा कमी आहेत, बट बायलक तर तुमचं जर सिलेक्शन झालं इथं तुम्हाला फीस फारच कमी लागणार. ओके, टोटल 25 जागा. सेम लाईक इथे आपलं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नागपूर, नागपूरला जे MSc नर्सिंग कॉलेज आहे तिथेसुद्धा टोटल 10 DMER, 10 DHS आणि 5 प्रायव्हेटचे. ओके, टोटल 25 जागा. ओके, MSc झालं. त्याच्यानंतर जर तुम्ही MIMHला जर तुम्हाला करायचं आहे, जे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ आहे, तिथे टोटल सगळ्या 10च्या 10 जागा गव्हर्नमेंट प्रायव्हेट काहीच नाही. ओके, डायरेक्ट तुम्ही अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, 2 वर्षाचा कोर्स आहे. डायरेक्टली गव्हर्नमेंट प्रायव्हेट अशी लिस्ट लागत नाही, MIHला डायरेक्ट लिस्ट लागते. ओके, ज्यांना सायकॅट्रिक करायचं आहे ते इथे अप्लाय करू शकतात. त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटला जाऊनच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. जर तुम्हाला GMC नागपूरला अप्लाय करायचं आहे तर GMC कॉलेज ऑफ नर्सिंगला प्रिन्सिपल ऑफिसला जायचं, अप्लाय करायचं. ओके, जर तुम्हाला INEला द्यायचं आहे JJला तर JJच्या कॉलेजमध्ये जायचं, तिथे फॉर्म भरायचं. ओके, आणि MIHला ॲडमिशन करायचं तिथे जाऊन फॉर्म भरायचं. ओके, एका कॅन्डिडेटनी एकाच अप्लिकेशन फॉर्म भरू शकतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. असं नाही आहे की बाबा PBला पण टाकलं आणि याला डिप्लोमाला पण टाकलं, नाही. तुम्हाला डिप्लोमाला टाकलं तर तुम्ही PBला नाही टाकू शकत. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते एक लक्षात ठेवा. एका इन्स्टिट्यूटमध्ये एकावेळी एकच फॉर्म जाणार, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्याच्यानंतर आहे तुमचं PBBSCच्या ॲडमिशनसाठी सेम मॅक्सिमम एज सेम आहे, काही नाही याच्यामध्ये सेम जसं आहे तसंच. ओके, एज्युकेशन क्वालिफिकेशन सेम तुमचं याच्यामध्ये PBBSC GNMचे मार्क तुमचे असलं पाहिजे. ओके, रजिस्ट्रेशन हवं सगळं. ओके, सेम सर्टिफिकेट याच्यात बघू शकता. तुमचं सीट डिस्ट्रीब्युशन बघा, 60 जागा आहेत, 25 DMER, 25 DHS आणि 10 प्रायव्हेटच्या. ओके, ठीक आहे, INEच्या. त्याच्यानंतर डिप्लोमा जर बघायला गेला, पिडियाट्रिकसुद्धा JJलाच आहे, सेम क्रायटेरिया आहे. इथे सुद्धा GNMच्या मार्क्सवर तुमचे ॲडमिशन होणार. GNM पास झालेले पाहिजे किंवा बरेच लोक बेसिक BSc नर्सिंग झालेलं आहे ते सुद्धा अप्लाय करू शकता यासाठी. ओके, ज्यांचं BSc नर्सिंग झालेलं आहे ते सुद्धा याच्यासाठी अप्लाय करू शकता पिडियाट्रिक डिप्लोमासाठी, आणि GNM कॅन्डिडेटसुद्धा पिडियाट्रिक डिप्लोमासाठी अप्लाय करू शकता. ओके, सेम क्रायटेरिया आहे. तुम्ही महाराष्ट्रातले पासवर्ड पाहिजे, डोमेसाईल पाहिजे, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हवं. ओके, हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट येस गव्हर्नमेंट कॅन्डिडेटला 5 वर्षाची एक्सपिरियन्स हवं. ओके, गव्हर्नमेंट इन सर्व्हिस कॅन्डिडेट शुड मस्ट हॅव 5 years ऑफ कंटिन्युअस गव्हर्नमेंट सर्व्हिस. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे गव्हर्नमेंटचे कॅन्डिडेट आहे, गव्हर्नमेंटमधून अप्लाय करायचं असेल, तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव हवा, तेव्हाच तुम्ही गव्हर्नमेंटचे कॅन्डिडेट अप्लाय करू शकता, अदरवाईज नाही करू शकत. ओके, ठीक आहे, सगळ्यांसाठी MSc असो, PB असो की डिप्लोमा असो. प्रायव्हेटवाल्यांना फक्त 1 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. ओके, प्रायव्हेटवाल्याला PBसाठी नाही, MScसाठी 1 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे, PBसाठी कुठलाही अनुभव मागितलेला नाही आहे. ओके, PBसाठी तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. ओके, फक्त गव्हर्नमेंटवाल्यांसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला 5 वर्ष गव्हर्नमेंट इन सर्व्हिस कॅन्डिडेट शुड हॅव कम्प्लीट द 5 years ऑफ सर्व्हिस. ओके, कळलं का? ओके, येस, व्हेरी गुड. ठीक आहे, देन डिप्लोमासाठी सुद्धा गव्हर्नमेंट कॅन्डिडेटला 5 वर्ष, पण प्रायव्हेट कॅन्डिडेटला काही गरज नाही कुठल्याही एक्सपिरियन्सची, डायरेक्ट फॉर्म भरू शकता. ओके, तुमच्या GNMच्या किंवा BSc नर्सिंगच्या मार्क्सवर तुमचं ॲडमिशन होईल इथे. ओके, ठीक आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सांगितलं मी तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर जे पिडियाट्रिक स्पेशालिटी आहे त्याच्या किती टोटल याच्यात 20 जागा आहे, 5 DMERच्या, 5 DHSच्या, 10 प्रायव्हेटच्या. इथेसुद्धा तुम्ही BSc नर्सिंग असा किंवा GNM असा तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, याच्यात लिहिलं आहे बघा. ओके, BSc नर्सिंग और इन सर्व्हिस कॅन्डिडेटला 5 वर्ष, GNM BSc नर्सिंगच्याच मार्क्सवर तुमचं ॲडमिशन होईल. ओके, ते पण आहे ते. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे याच्या 20 झाल्या. हां, त्याच्यानंतर आहे सायकॅट्रिक डिप्लोमासाठी सुद्धा सेम तोच क्रायटेरिया आहे. ओके, गव्हर्नमेंट कॅन्डिडेट असेल तर त्यांच्यासाठी 5 वर्षाचा कंटिन्युअस गव्हर्नमेंट सर्व्हिसचा एक्सपिरियन्स हवं. प्रायव्हेट कॅन्डिडेटसाठी असं काही लिहिलेलं नाही आहे. ओके, ठीक आहे, फक्त तुमचं जे कॉलेज आहे ते इंडियन नर्सिंग काउन्सिल रिकग्नाईज पाहिजे. तुमचं GNM BSc नर्सिंग
झालेलं हवं, त्याच्याच याच्यावर तुमचं ॲडमिशन होणार. ओके, सायकॅट्रिक नर्सिंगच्या डिप्लोम्यासाठी सुद्धा. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर येईल नंतर आलं यांच्या टोटल 10 जागा आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सो त्याच्यानंतर हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट याचा प्रिंट काढायची आणि फॉर्म भरून एखाद्या डॉक्टरकडून भरून देऊ शकता. त्याच्यानंतर PWDसाठी एक हे आहे फॉर्मॅट आहे, EWSचा फॉर्मॅट इथे तुम्हाला दिसतो आहे. त्याच्यानंतर स्क्रुटिनिटी फॉर्म. ओके, हा स्क्रुटिनिटी फॉर्म घेऊन जायचा. तुम्हाला मेन फॉर्म कुठला भरायचा, तर मेन फॉर्म तुम्हाला हा भरायचा आहे. ओके, हा सगळा फॉर्म भरून घेऊन जायचं तुम्ही. दिस इज अप्लिकेशन फॉर्म. हा MSc नर्सिंगचा अप्लिकेशन फॉर्म. तुम्हाला सगळं नाव व्यवस्थित चांगल्या याच्याने लिहायचं, फोटो वगैरे चिपकवायचा. ओके, हा झाला MSc नर्सिंगसाठी. त्याच्यानंतर हा आहे पोस्ट बेसिक BSc नर्सिंगसाठी. ओके, पोस्ट बेसिक BSc नर्सिंगसाठी हा. ओके, त्याच्यानंतर हा आहे डिप्लोमा सायकॅट्रिक आणि MHNसाठी, मेंटल हेल्थ नर्सिंगसाठी किंवा पिडियाट्रिकसाठी. हा फॉर्म तुम्हाला भरून सबमिट करायचा आहे. ओके, हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, सगळ्यांनी नोट करावा. ओके, कॅन्डिडेट सिकिंग ॲडमिशन शूड सबमिट सिंगल अप्लिकेशन फॉर ओनली वन कॅन्डिडेट अकॅडमिक कोर्स. ओके, हे बघा MSc असो PB असो, एका कॅन्डिडेटनी एकाच याच्यासाठी फॉर्म भरता येईल. ओके, लक्षात ठेवा. ओके, इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट. म्हणजे जसं तुम्हाला MSc PB ज्या इन्स्टिट्यूटमध्ये करायचं आहे तिथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, हे बघा एवढं आहे की एका इन्स्टिट्यूटला एकच फॉर्म तुमचा जाणार आहे. ओके, कळलं का? एका इन्स्टिट्यूटला एकच फॉर्म देणार आहे रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट. कॅन्डिडेट सबमिट अप्लिकेशन फॉर मोर दॅन वन अकॅडमिक कोर्स इन हर अप्लिकेशन विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर एनी कोर्स. ओके, लक्षात ठेवा. याच्यामध्ये एवढं म्हटलेलं आहे की एका कॉलेजला एकच अप्लिकेशन फॉर्म देऊ शकता. याच्यात तुम्हाला 3 कॉलेजेस आहे. ओके, मग 3 कॉलेजेसमध्ये फॉर्म करायचं, 3 कॉलेजमध्ये वेगवेगळा फॉर्म टाकावं लागेल. सर्व एकाच कॉलेजमध्ये तुम्ही PB आता बघा, आता GMC नागपूरमध्ये फक्त MSc नर्सिंग आहे, तिथे एकच फॉर्म देणार. बट जे किती आहे, तिथे पिडियाट्रिक पण आहे डिप्लोमा, तिथे PB BSc पण आहे. तर GNM कॅन्डिडेट काय करतील, 2 फॉर्म इथे भरू शकतील? नाही भरू शकत. ओके, तर तुम्हाला PBसाठी भरू भरा फॉर्म, नाही तर तुम्ही पिडियाट्रिक नर्सिंगसाठी फॉर्म भरा. या MScसाठी हा फॉर्म. ओके, MIHला काय आहे, एक तर काय सायकॅट्रिक नर्सिंगसाठी MScसाठी, नाहीतर मग डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग, इथे पण एकच फॉर्म भरू शकता तुम्ही. ओके, एक कॅन्डिडेट एकच फॉर्म भरू शकतो एका इन्स्टिट्यूटला. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हा एक महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर दुसरा आहे की तुम्ही फॉर्म कुठे भरायचं, रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूटला. ओके, प्रिस्क्राइब्ड स्पेसिमेन अप्लिकेशन फॉर्म मे बी ऑब्टेन फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट. ओके, पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटला जायचं, अप्लिकेशन पूर्ण व्यवस्थित भरायचं. ओके, आणि सबमिटेड थ्रू द प्रॉपर चॅनल DMAR DHS बाय इन सर्व्हिस. जे कॅन्डिडेट आहे त्यांनी DMAR DHSचे जे कॅन्डिडेट आहे त्यांनी काय करायचं, नोटिफाईड करायचं. नोटिफाईड बाय मीन्स तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूटमधून थ्रू प्रॉपर चॅनल फॉर्म भरायचा आहे. ओके, लेट अप्लिकेशन नॉट बी ॲक्सेप्टेड. ओके, प्रायव्हेट कॅन्डिडेट सबमिट देअर कंप्लीट फुली फॉर्म रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट अँड मेरिट लिस्ट विल बी डिस्प्ले अकॉर्डिंग टू द इन्स्टिट्यूट. ओके, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये मेन मुद्दा काय आहे की बरेच लोकांना कळत नाही आहे की 2 मिनटं. आता सिम्पल याच्यात लक्षात ठेवा, जे गव्हर्नमेंट कॅन्डिडेट आहे त्यांनी थ्रू प्रॉपर चॅनल ॲप्लिकेशन द्यायचं. तुमच्या मॅट्रन ऑफिसमध्ये तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट कॅन्डिडेट असाल तर प्रायव्हेट कॅन्डिडेटला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही डायरेक्ट फॉर्म करू शकता. MSc जर करायचं असेल तुम्हाला तर प्रायव्हेट कॅन्डिडेटला काय पाहिजे, तुम्हाला प्रायव्हेट कॅन्डिडेटला 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. ओके, आणि गव्हर्नमेंट कॅन्डिडेटला 5 वर्ष कंटिन्युअस सर्व्हिस करण्याचा अनुभव, कंटिन्युअस सर्व्हिस तुमच्या त्या DMERमध्ये ओके झालेली हवी. ट्रान्सफर झालं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, JJवरून कुठे इकडे तिकडे गेलात तर DMERमध्ये सगळी कंटिन्युअस सर्व्हिस ट्रान्सफर झालं तरी ते कन्सिडर केलं जातं, असं काही प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे. DHSसुद्धा सेम, जर तुम्ही इन सर्व्हिस कॅन्डिडेट असाल, ओके, तुम्हाला स्टडी लिव्ह वगैरे हवं तर थ्रू प्रॉपर चॅनल ॲप्लिकेशन करावं लागेल. 5 वर्षाची कंटिन्युअस सर्व्हिस तुमच्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये झालं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर तो फॉर्म DMERला अप्लिकेशन जातं आणि DMER विल नोटिफाईड. ओके, तिकडे नोटिफाय केला जातो. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रायव्हेट कॅन्डिडेटला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकता. तुमचं ॲडमिशन तुमचे ग्रॅज्युएशनचे डिप्लोम्याच्या मार्क्सवरच तुमचं ॲडमिशन होईल. ओके, ॲज पर तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे तुमच्या कॅटेगरीच्या याच्यानुसार. कारण गव्हर्नमेंटच्या MScसाठी 10,000 जागा आणि 5 प्रायव्हेटच्या. ओके, PB BScसाठी सुद्धा 25 DMAR DHSच्या जागा आहेत आणि 10 तुमच्या प्रायव्हेटच्या आहे. बट MIMH ओके, मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट जे पुण्याचं आहे तिथे असं काहीच नाही आहे. DMAR DHS डायरेक्टली फॉर्म जाऊ शकतात. ज्यांना सायकॅट्रिक नर्सिंगमध्ये काम करायचं आहे, MSc करायचं आहे या डिप्लोमा करायचा आहे, त्यांनी डायरेक्टली ॲप्लिकेशन फॉर्म इथे भरू शकतात. ओके, ज्याला ज्या इन्स्टिट्यूटमध्ये फॉर्म भरायचं आहे तिथे जायचं, प्रिन्सिपलला विचारायचं. ओके, आणि फॉर्म भरू शकतात 23 तारखेपासून. ओके, थँक्यू. काही डाऊट आला प्लीज व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके, डेफिनेटली मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ओके,
पर्टिक्युलरली त्यांना चांगले पर्सेंटेज आहे 70च्या वरती 75च्या वर्षी, डेफिनेटली त्यांनी गव्हर्नमेंट ट्राय करायला पाहिजे. 1000-2000 रुपये जातील तुमचे, पण नंबर लागला तुम्हाला तर 3-4 लाख रुपये कमी लागणार तुम्हाला. ओके, प्रायव्हेटमध्ये भरपूर फीज आहे. ओके, सो थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओपर्यंत, पुन्हा एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.